नमस्कार मैत्रिणींनो, संस्कारांची मोती या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। बाप्पाच्या प्रसादाकरता मी वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करते आहे। तर आज मी तुमच्याशी शेअर करते आहे रेसिपी मोकी डाळ। बाप्पाला गोडाचाही चालतो आणि तिखटाचाही प्रसाद चालतो, तर मी आज तुमच्याशी शेअर करते आहे रेसिपी मोकी डाळ। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी चणा डाळ। 1 वाटी चणा डाळ मी साधारण 2 ते 2.5 तास आधी भिजत घातली होती। भिजून ती इतकी झालेली आहे, तर ही आपल्याला डाळ मी घेतलेली आहे आणि या डाळीतच आपण थोडंसं एक पाव चमचा जिरं घालूया आणि थोड्या मिरच्या घालूया, 2 एका मिरचीचे तुकडे। मी यासाठी साहित्य सांगून देते। मोहरी, हिंग, हळद, किसलेलं खोबरं, लिंबू, कढीपत्ता, मी 3-4 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत, जिरं, तेल आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण या साहित्यामध्ये बनवणार आहोत मोकी डाळ। त्यासाठी मी जी मोकी डाळ घेतलेली भिजलेली त्याच्यामध्ये मी 1 मिरची आणि थोडं जिरं घालून याला बारीक वाटून घेते। वाटताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि भिजल्यानंतरही पाणी याचं निथळून घ्यायचं आहे आणि नंतर ही वाटायची आहे। थोडीशी सरबरीत वाटायची आहे, एकदम याची मऊ पेस्ट नको आहे आपल्याला। तर अशी मी ही डाळ वाटून पुढचं सांगते। तर मैत्रिणींनो, मी इथे डाळ वाटलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप बारीक वाटलेली नाही आहे, थोडी हलकीशी जाडसर ही डाळ मी वाटलेली आहे। खूप त्याची पेस्ट केली नाही आणि तुम्हाला दिसते की जरा कोरडी आहे, याचं पाणी मी आधीच निथळून घेतल्यामुळे डाळ कोरडी आहे। तर आता आपण गॅस मी लावलेलाच आहे। याला थोडं आपल्याला जास्त तेल लागतं, साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल आपल्याला याला लागेल। मित्रांनो, आपलं तेल तापलेलंच आहे। यात मी मोहरी घालते, मोहरी तडतडली की आपल्याला याच्यात मिरच्या घालायच्या आहेत। आणि कढीपत्ता, मी थोडासा हिंग घालते इथे। हा हिंग जरा स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये चिमूट घातलेला आहे। 1 पाव चमचा हळद, आणि यावर आपल्याला ही डाळ घालायची जी आपण मिक्सरला वाटून घेतली होती। यावर थोडं मीठ घालूया चवीनुसार। या डाळीची खासियत अशी आहे की याला तुम्ही
मधनं परतायचं आहे आणि मधनं याच्यावर झाकण ठेवून याला वाफ आणायची आहे आणि थोड्या वेळाने झाकण काढून परत त्याला परतवायचं आहे. आता आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवू. गॅस माझा एकदम मंद आहे. याच्यावर मी आता झाकण ठेवते आहे आणि परत थोड्या वेळाने मी झाकण काढून याला परतणार आहे. मैत्रिणींनो, आता मी झाकण परत काढते. याला वाफ आलेली आहे. याला मी परत एकदा छान परतते आहे. हळूहळू ही डाळ मोकळी होत जाते. तुम्ही बघू शकता मगाशी गोळा असलेली डाळ आता बऱ्यापैकी मोकळी झालेली आहे. त्याला परत आपल्याला झाकण लावून वाफ आणायची आहे. परत मी याला वाफ आणायला ठेवलं होतं अगदी 2 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकता डाळ मस्तपैकी मोकळी होत चालली आहे. परत आपण याला चांगलं परतून घेऊ. जेवढं तुम्ही याला वाफ आणाल आणि परताल तेवढी ती छान मोकळी होत जाते आणि याचा कच्चटपणा निघून जाईल तिथपर्यंत आपल्याला याला वाफ आणत राहायचं आहे. तर अजून एक आपल्याला 2 मिनिटं याला वाफ आणावी लागणार आहे, कारण थोडेसे अजूनही ते कच्चे वाटतात आहे डाळ. अजून एक 2 मिनिटं आपल्याला याला वाफ आणावी लागेल. तर मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि परत 2 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया. शक्यतोवर तुम्ही ही डाळ टेफ्लॉनच्या भांड्यात केली तर बरी, कारण की जे नवीन शिकणाऱ्या मुली असतात त्यांना भरभर परतता येऊ शकत नाही आणि पटकन ही डाळ चिकटकते. त्याच्यामुळे ही थोडीशी जर तुम्ही या भांड्यांमध्ये केली तर तुम्हाला सोयीची पडेल. नवीन शिकणाऱ्या मुलींना फार सोयीची पडेल. तर आता ही आपली डाळ ऑलमोस्ट झालेली आहे. एक थोडा वेळ याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. इथे आपली ही डाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अगदी मोकळी झालेली आहे. बघू शकता तुम्ही छान मोकळी झालेली आहे डाळ. आता मी इथे गॅस बंद करते आणि या डाळीवर ह्या लिंबू पिळते. थोडासा त्याचा असा एक आंबट गोड हलकासा आंबूसपणा खूप छान लागतो या डाळीला. माझा जरा लिंबू हिरवं असल्यामुळे मला 1 लिंबू लागतंय. चांगला रस असलेला लिंबू असला तर अर्ध लिंबातही चांगला आंबटपणा येऊ शकतो. मित्रांनो, इथे मी त्याच्यावर थोडंसं लिंबू पण पिळलेलं आहे. गॅस बंद करू. तर मैत्रिणींनो, आपली मोकळी डाळ तयार झालेली आहे. याच्यावर अजून याची चव वाढवण्यासाठी आपण याच्यावर कोथिंबीर घालूया आणि थोडं खोबरं घालून गार्निश करूया. तर अशी ही आपली बाप्पाची आवडती मोकळी डाळ तयार आहे प्रसादासाठी. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच रेसिपीज घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.